उजाला देण्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर या जोडीने मात्र दमदार आयोजन या ठिकाणी केलंय। प्रत्येकाने प्रशंसा केली या स्पर्धेची। बऱ्याच जणांनी खरं तर प्रत्यक्षरित्या इथे येऊन या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, तर काही जणांनी मोबाईल फोनद्वारे दूरध्वनीवरून मात्र अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा दिल्या, या स्पर्धेची भरपूर प्रशंसा केली। त्या सर्वांचं मी नक्कीच मनापासून कौतुक करेल। आणि ज्या ज्या दानशूरदात्यांनी या स्पर्धेला आर्थिक आणि वस्तुरूपी सेवा उपलब्ध करून दिली त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी एसएन ट्रॉफी दिघोडे 2025 या स्पर्धेच्या वतीने विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, त्यांचे बंधुराज अश्विनदादा ठाकूर असतील, त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने मनापासून आभार। जाऊया मॅचकडे। विकी भोईर पहिल्या षटकासाठी मॉर्निंग मार्कमध्ये समोर सचिन काटकर, एका बाजूला जुगल घरत। नॉ सायकिक एंडला भेंडकर टीमचा खेळाडू। लेट्स प्ले, गेम इज ऑन। डावाला सुरुवात झाली आणि इथे पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट। फील्ड पोझिशन आपण जर पाहिली बरोबर लॉंग ऑनला एक फिल्डर उभा केलाय। काउ कॉर्नर रिजन मध्ये धीरजला आपण पाहू शकाल। मिड विकेटला एक फिल्डर उभा केलाय। पहिला बॉल अतिरिक्त उसळी घेणारा या ठिकाणी अनप्लेएबल डिलिव्हरी। वाईड बॉलने सुरुवात झाली, अतिरिक्त रन्सने मात्र सुरुवात झाली। 1 रन ने अकाउंट ओपन झालंय भेंडकर अंबापाडा या टीमचं। पहिली रन या ठिकाणी पाहायला मिळाली। पुढचा बॉल फुल टॉस दिशा दिली, फटका फसलाय आणि त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली मिड विकेट रिजनकडे। भरपूर चांगलं एफर्ट्स फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाले। अंबापाडा खरं तर आपण पाहिलं मुंबई परिसरातून ट्रॉम्बे, माहुल, कोळीवाडा आणि अंबापाडा हे 3 संघ सातत्याने आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले। जुगलसाठी ब्लॉक हॉलमध्ये बॉल, यॉर्करचा प्रयत्न आहे विकी भोईर। एक जबरदस्त असा गोलंदाज, आता सध्याच्या घडीला जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली। आणि यावेळेला आपण पाहताय खरं तर विकीने देखील पुन्हा एकदा आपलं अस्त्र बाहेर काढलं। वेगवान फटका बॅक टू द बॉलर, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर जुगलकडे नाहीये। डॉट बॉल वन्स अगेन। जुगल देखील एक उत्तम लेदरचा खेळाडू आहे। टाणकेश्वर मैदान भेंडकर आपण जर पाहिलं त्या ठिकाणी लेदरचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच गावचा हा खेळाडू समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड चांगले फटके खेळतो, परंतु कौतुक करावं लागेल या ठिकाणी विकी भोईरचं। क्या बात है, सलगचा तिसरा डॉट बॉल। टप्पा अचूक, लेंथ अचूक, बॉलची उंची अचूक, सर्व काही गोष्टींमध्ये विक्की मात्र या ठिकाणी सरस राहिलाय पहिल्या षटकामध्ये। जबरदस्त क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, दांडी उद्ध्वस्त केली, चारी मुंड्या चित केलं जुगल घरत या फलंदाजाला। पहिला धक्का असेल भेंडकर अंबापाडा टीमला। धन्यवाद। पहिला बाद त्यानंतर प्रशांत काटकर मैदानाकडे चाललाय। नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत काटकर। 60 धावांचं लक्ष्य त्याचा पाठलाग करायचा आहे अंबापाडा भेंडकर टीमला। तर एका बाजूला या धावा डिपेंड करायच्या आहेत ध्रुवी 11 दारावे बामणडोंगरी या टीमला। बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान, 2 गाव एक संघ। यानंतर जिंकणारा संघ खऱ्या तर आपण पाहत आहे निरुपम अँड भूमिका स्पोर्ट चिर्ले टाकीगाव या संघासोबत खेळ आजच्या दिवसातला 7वा सामना। आणि त्यानंतर सेमीफायनल मेगा फायनलच्या लढती आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील। विकीचं निर्णायक षटक याही वेळेला लेंथ बॉल आहे, टॉस केला बॉलला आणि बॉल निघाला विकेट किपरकडे। पहिलं षटक राहिलं त्या ठिकाणी विकीच्या नावावरती, पहिलं षटक राहिलं ध्रुवी 11 दारावे बामणडोंगरी टीमच्या नावावरती। कमालीची गोलंदाजी। तर मी AR एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा अनुप शेठ पाटील जासई यांना या ठिकाणी इन्व्हाइट करेन। सुप्रसिद्ध पॅकर जासई नगरीचे युवा उद्योजक अनुप शेठ पाटील या पण मंचावरती आपलं स्वागत। कुमार अनुप शेठ पाटील खरं तर जबरदस्त पुरस्कर्ते आहेत आणि युवा खरं तर उद्योजक दिघोडे संघाचे देखील पॅकर्स राहिलेले आहेत। त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। तेजस्वी मात्रे सध्या टीमला आपण पाहता मेंटॉरच्या भूमिकेमध्ये। सँडी संदेश गोंधळी देखील मैदानाच्या बाहेर टीमला मोटिवेट करतोय।
सन्माननीय शशिकांतजी ठाकूर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 1001 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं, त्यांचं मनापासून आभार. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 2. आता 4 ओव्हरमध्ये 58. जोपर्यंत सचिन काटकर मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत या सामन्याचा रिझल्ट सचिन आपल्या संघाकडे कधीही फिरवू शकतो एवढी क्षमता या खेळाडूकडे आहे. आणि पहिला बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवत असताना आपले इरादे स्पष्ट केले. लांब लचक षटकार. आक्रमक स्ट्रोक, जबरदस्त फटका त्या ठिकाणी सचिन काटकर या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सचिन काटकर हे देखील खूप मोठं नाव आहे. मध्ये आपण नक्की मंगेश बैतीचा देखील नेहमी आपण उल्लेख करत असतो, परंतु यावेळेला सचिन काटकर मैदानामध्ये आणखीन एक क्या बात आहे. खेचून मारलाय, फोर्स केला बॉलला लॉंग ऑनच्या बाहेर. लांब लचक षटकार. तीन दिवस आपण जर पाहिलं तर नामांकित गोलंदाजांना हिरोचे झिरो केले. एवढी चांगली फलंदाजी आम्ही 3 दिवसामध्ये पाहिली. धीरज देखील एक जबरदस्त चांगला अष्टपैलू खेळाडू, आयकॉन गोलंदाज, आयकॉन बॅटर. आणि त्याच्या अगेन्स्ट समोर त्याच ताकदीचा खेळाडू सचिन काटकर, मोठं नाव आहे मुंबई टेनिस क्रिकेटमधलं. आणि त्याच्या बॅटमधून सलग 2 षटकार पाहायला मिळाले. 58 धावा 24 बॉलमध्ये हव्या होत्या. 12 धावा आता कमी कराव्या लागतील. आता अजूनही येणाऱ्या 22 चेंडूमध्ये विजयासाठी देखील मोठी धावसंख्या उभा राहायची आहे. फुल टॉस बॉल आहे. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला खेळले, स्वतः होता त्या ठिकाणी सचिन काटकर. स्ट्राईक त्यांच्याकडे हवी आहे. हा बॉल, या बॉलवरती सिंगल घेता आले असते, परंतु सचिन काटकरने सांगितलं खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. षटकार ठोकेल, सिंगल डबल घेणार नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल आणि इथे मात्र रन घेतलेले नाहीये. विश्वास, कॉन्फिडन्स, रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली आणि 3 बॉलमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर सचिन काटकर सज्ज असताना पण त्यांना पाहताय. 14 धाव फलकावरती लागल्या. फुल टॉस डीप मध्ये त्या ठिकाणी चिकू त्यांना बीट करून मात्र बॉल निघाला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. अगदी कोलाट टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉटमहँड चांगला होता. फटका देखील तितकाच वेगवान होता. शुभम पाटीलला बीट करून मात्र बॉल निघाला. सीमारेषा पलीकडे 4 धावा या बॉलवरती आल्या. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स काय असतो हे मात्र दाखवलंय सचिन काटकरने आतापर्यंत या इनिंगमध्ये. शॉर्ट ऑफ लेन आहे, यावेळेला हॅमर केला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये. बॉल मात्र चाललाय. त्या ठिकाणी पंच इशारा करतील, नेमकं काय आहे. बॉल जर त्या खांब्याच्या आतमधून गेला त्या ठिकाणी मागे तर मात्र 1 रन. आणि जर का खांब्याला लागला तर षटकार. क्या बात है. या बॉलवरती पंचांनी षटकार घोषित केला. आणखीन 6 धावा ऍड होतील. आता बेंडका लंबा पडा टीमच्या खात्यामध्ये. कमालीची फलंदाजी सचिन काटकर. 1 मॅन आर्मी, एकटा लढतो मैदानामध्ये. अजून एक षटकार पाहायला मिळाला. लास्ट बॉल या ओव्हर मधला 22 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल, शेवट देखील गोड. डाऊन द ग्राउंड, एकटा लढतो मैदानाचा सचिन काटकर. लास्ट बॉल होती ब्लास्ट. अजून एक धमाका षटकार. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये संयम, पहिल्या ओव्हरमध्ये दाराबे बामणडोंगरी संघाचं कमबॅक, परंतु सेकंड ओव्हरमध्ये मात्र आता अक्षरशः धुवून काढलं.
मैदानामध्ये धीरज भोईरला 6 बॉलमध्ये धीरजने तब्बल 28 धावा खर्च केल्या. काल देखील अनेक रेकॉर्ड्स पाहिले, लांबलचक षटक देखील पाहायला मिळाले, जास्त धावांचं षटक देखील पाहायला मिळाले. परंतु यावेळेला या ओव्हरमध्ये 28 आल्यात. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आता विकी भोईर बॉलिंग मार्कवरती. विकीचा बॉल ऑन साईडला कल्पेश आहे त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला. अतिशय चप्पल क्षेत्ररक्षक म्हणून कल्पेश ठाकूरची भूमिका राहिली बामणडोंगरी टीमसाठी. चांगली फील्डिंग, 1 धाव या बॉलवरती मिळाली. स्ट्राईक रोटेट आता सचिन काटकर, बेस्ट वर्सेस बेस्ट हा बॅटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. फुल टॉस आहे, मिस टायमिंग, झेलची संधी, व्हॉट एफर्ट्स, क्या बात आहे. झेल जरी सुटला असला तर एकदा जोरदार टाळ्या धीरजसाठी. 100% कमिटमेंट, डेडिकेशन काय असतं हे त्याने दाखवून दिलं. जर का हा झेल टिपला असता तर या मॅच मधला टर्निंग पॉइंट राहिला असता. कमालीचे एफर्ट्स, क्या बात आहे. आपला संघ जिंकला पाहिजे या भावनेने मात्र जीवाची पर्वा न करता धीरजने केलेले दाखवलेले एफर्ट्स खरंच आपण पाहता हॅट्स ऑफ. त्याला कर तेवढी प्रशंसा करावी, दाद द्यावी तेवढं कमी. कौतुक करावं लागेल धीरज भोईरचं, क्या बात आहे. विकीचं षटक, वेगवान गोलंदाजी, वेगाच्या अगेन्स्ट रॅपिड शॉट सचिन काटकरचा. आणखीन एक धमाका षटकार. पंधरा बॉल आता 23. हा सामना अगदी जवळ आणलाय सचिन काटकरने. वन मॅन आर्मी, क्या बात आहे. की जितकं कौतुक करावं तितकं कमी या खेळाडूचं. पुन्हा एकदा ओव्हर पिच ऑन साइडला पिकअप शॉट मिड विकेट मध्ये. मैदानाच्या चहू बाजूला षटकार चौकारांचा आविष्कार दाखवतोय सचिन काटकर हा फलंदाज. मागच्याही सामन्यामध्ये 51 धावांची स्फोटक इनिंग साकारली. याही वेळेला बलाढ्य संघासमोर सचिन काटकर मैदानामध्ये तुफान पाहायला मिळालं. सचिन काटकर नावाचं वादळ आलंय, क्या बात आहे. कौतुक करावं लागेल. 41 अजूनही 19 धावांची गरज आहे. 14 बॉलमध्ये 14 चेंडू आणि 19 धावा. बेंडकल विपक्ष अंबापाडा, बेंडकल अंबापाडा प्लस आपण पाहता एका बाजूला धारावे बामणनगरी. 2 गाव एक संकल्पना. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये बॉल निघालाय. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली. रिस्क घेणं फार गरजेचं आहे आयुष्यामध्ये. रिस्क न घेणं ही सर्वात मोठी रिस्क आहे, कारण रिस्क घेतल्याशिवाय माणूस यशस्वी होऊ शकत नाही. जर का जिंकला तर नक्कीच तुमचा विजय होईल आणि जर का हारला तर तुम्हाला त्यातून शिकायला मिळेल. पण इथे रिस्क घेतली, स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. सचिन काटकरने जबाबदारी स्वीकारली आहे. वैयक्तिक 11 बॉल 41 वरती खेळतो. टीमची धावसंख्या धाव फलकावरती 43. 17 धावांची गरज. अजूनही विजयासाठी 17 हव्यात. 13 बॉल मध्ये शेवटचा बॉल विकीचा. या खरं तर इनिंग मधला शेवटचा बॉल स्लॉट मध्ये आलाय, त्याच्यावरती आक्रमण. अजून एक धमाका विकीच्या अगेन्स्ट. हल्ला बोल षटकार. बारा बॉल 47 वरती मैदानामध्ये खेळतोय या ठिकाणी सचिन काटकर हा खेळाडू. 2 सामन्यामध्ये जवळजवळ 98 रन आतापर्यंत राहिले आहेत सचिन काटकर यांच्या नावावरती. आणखीन 3 धावा जर केल्या तर दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल आणि तिसरा खेळाडू राहील एका स्पर्धेमध्ये 2 वेळा अर्धशतक साकारणारा. कारण पहिल्यांदा ह्या काही काम केलं चैतन्य पाटीलने, त्यानंतर आकाश पाटील बिंदने त्याच्या नावावरती देखील 2 अर्धशतकं पाहिली आणि आता तिसरा खेळाडू ज्याच्या नावावरती 2 अर्धशतकं पाहायला मिळतील का. 12 बॉल 13 मॅजिकल स्पेल टाकणारा कल्पेश आता आलाय मैदानामध्ये. लेट पण थेट त्यालाही कमबॅक करावं लागेल. 4थ्या षटकामध्ये जर का कमी धावांचं षटक आलं, कमी रन्स खर्च केला तर नक्कीच हा सामना शेवटपर्यंत जाईल, कारण शेवटपर्यंत हार मानणारा धारावे बामणडोंगरी संघ नाही आहे. पहिला बॉल
पहिला बॉल प्रशांतने चढवला, हल्ला उंची घेत बॉल निघाला डीप मध्ये, वॉट कॅच. क्रिसने पुन्हा एकदा मागच्याही सामन्यामध्ये जबरदस्त फिल्डिंग केली आणि याही वेळा मात्र चांगला झेल टिपत अजून एक हादरा दिला या ठिकाणी भेंडकल अंबापाडा टीमला. अकरा 49 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. आता 11 बॉल मध्ये 11 क्षमा असावी. या ठिकाणी आपण पाहता 11 धावांची गरज. विकेट मिळाला तदनंतर मैदानाकडे चालला जय कडू, डाव्या हाताचा खेळाडू, जुगलबाज झाला. त्यानंतर 3 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले, सचिन काटकर, प्रशांत काटकर, जय कडू आता मैदानाकडे चाललाय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी ऍडजस्टेबल. आणखीन एक धमाका मिड विकेटला क्लिअर करताना हा षटकार जयच्या माध्यमातून जय जयकार षटकार. सत्तेचाळीस वरती मैदानामध्ये खरं तर सचिन खेळतो, पण संघाला विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज. हा सामना फिनिश केलाय. ग्रेट बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स. भेंडकल अंबापाडा टीम अभिनंदन. हार्ड लक टीम द्रुही 11 दारावे बामण नोंगरे. चला टॉस साठी कॅप्टन, दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. निरुपम अँड भूमिका चिर्ले टाकीगाव टीमचा कॅप्टन आणि एका बाजूला भेंडकल संघाचा कॅप्टन, अंबापाडा संघाचा कॅप्टन अनुप पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेत आहोत. एक डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी अनुप शेठ पाटील यांचा सन्मान केला जातो. क्रिकेटमध्ये सातत्याने